अनघा, ये ये ये. अनघा बाईस, खूप उशीर केलास. तुझी सवय काय अजून गेली नाही वाटतं. अरे काय सांगायचं. काही सांगू नकोस. एकतर वेळा यायचं आणि काहीतरी सबब सांगायची. ही सवय तुझी नवीन नाही आहे. बरं बोल, कशी आहेस? छान, मस्त. किती दिवसांनी आज आपण एकत्र भेटतोय. ज्या दिवशी तुला मॉलमध्ये पाहिलं, तुला सांगतो, मला माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. तू खूप घाई गडबडीत बाहेर निघून गेलीस. आणि मी जेव्हा तुला भेटण्यासाठी येत होतो जिन्यावरून खाली, तर तेव्हा तू निघून गेली होतीस भुरकन, कारमध्ये बसून. जशी पूर्वी एकदा गेली होतीस. मग माझा मोबाईल नंबर तुला कसा मिळाला? तुला रूपा माहिती आहे? अगं, तुझी मैत्रीण. तिचाही नंबर होता माझ्याकडे, पण तिला कधी कॉन्टॅक्ट नाही केला. पण म्हटलं एकदा ट्राय करून बघावं, आणि तिने तुझा नंबर दिला. पियुष, तू घातलेला हा लव्हेंडर शर्ट, हे घड्याळ? हो, अगदी बरोबर ओळखलंस. तुझी आठवण म्हणून जपून ठेवले होते. आजच पुन्हा बाहेर काढले. आज तुला भेटायचं होतं ना, म्हटलं ओळखतेस का नाही बघू. अशी कशी विसरेन? माझ्या आवडीचा हा कलर. म्हणून त्या दिवशी शोधून तुझ्या वाढदिवसाला आणला होता. आणि हे घड्याळ चांगलं आठवतंय मला. इतकंच आठवते की सगळं जसंच्या तसं आठवतंय. इतक्या सहजासहजी विसरण्यासारखे दिवस आहेत का ते, पियुष? कधीतरी मागे वळून बघितलं की सगळं आठवतं. त्यात मी असतो ना. नाही, तुला सोडलं तर सगळं आठवतं. झालं समाधान? मागे वळून बघतेस तू? नाही, म्हणजे बघायचं म्हणून नाही, पण नकळत निघून जाते. भानावर याला थोडा वेळ लागतो, पण येते. तू जातोस का रे कधी मागे? मागे जायचा काही प्रश्नच येत नाही, कारण मी अजून त्यातच आहे. अजूनही? हो,
आश्चर्य वाटलं. पण मी तर कधीच ते सगळं मागे टाकून दूर निघून गेले की रे. तू काय करावंस हा तुझा प्रश्न आहे. मी तर अजून त्याच विश्वात आहे. पियुष, काय मिळालं तुला? एक तडजोड करायला सांगितली होती मी तुला. मला फक्त तूच हवा होतास. तुझ्याशिवाय दुसरं कोणी नको होतं. तुझ्या आई वडिलांना तुझ्या घरीच ठेव. आपण फक्त दोघं राहूया, तू आणि मी. तिथे तिथे कोणी नको, तुझ्या आणि माझ्याशिवाय. एवढीच माफक अपेक्षा होती रे तुझ्याकडून माझी. मी आईवडिलांशिवाय राहू शकत नव्हतो. तुला कधी म्हटलं त्यांना सोड म्हणून? त्यांना तिथेच राहून दे. आपण दोघं दुसरं घर घेऊया. तेच तर नको होतं मला. म्हणून तुझ्या समोर 2 पर्याय ठेवले होते. एक मी, नाहीतर तुझे आई वडील. आणि मी निवडलं माझ्या आई वडिलांना. आणि मग मला दिलेल्या वचनांचं काय झालं? आणि तू राहिलीस त्या वचनांशी प्रामाणिक. तुला हवं तसं मिळालं. आई वडिलांना जवळ न करणारा नवरा. नाही, ते स्वप्न फक्त तुझ्या बरोबरच होतं. बाकी तर सगळं आयुष्य तडजोडीतच. फक्त माझ्या बरोबर तडजोड नाही करता आली तुला. जशी तुलाही नाही आली. एक विचारू? तू खरंच मला विसरलीस? पियुष, आता हे प्रश्न निरर्थक आहेत. आणखीन एक प्रश्न विचारतो. तू इथं तुझ्या आई वडिलांना भेटायला आलीस ना? मग माझी काय चूक होती त्यावेळी? ते आपल्यासोबत राहू दे इतकंच म्हणणं होतं माझं. अगं जन्म दिलाय त्यांनी मला. पियुष, आय एम सॉरी पियुष. मी खूप स्वार्थी झाले होते रे. मला फक्त तूच हवा होतास. त्या पापाचं प्रायश्चित्त भोगतेय मी. सगळं आहे रे, पण समाधानी नाही. हा शर्ट, हे घड्याळ, या निर्जीव गोष्टी तू जपल्यास, पण मी तर ते घाव जपले आहेत जे तुझ्यावर केले आहेत. कधी आठवलं की रक्तमंबाळ होते. उरात सुरा खुपसून घ्यावासा वाटतो. अजून काय प्रायश्चित्त भोगू सांग? जाऊ द्या ना. गेलेले दिवस गेले. आता पश्चाताप करून काय उपयोग? आता भविष्य कोणीही बदलू शकत नाही. जिथं आहेस तिथं सुखाने आनंदाने राहा. आता झालं ते होऊन गेलं. तुझ्या मनात अपराधीपणाची भावना जपलीस हे ऐकूनच माझ्या मनावरील खूप मोठं दडपण दूर झालं. पियुष, येऊ मी? 3ची ट्रेन आहे. मला जायलाच हवं. हो, तुला जायलाच हवं. कारण तुझं आता विश्व वेगळं आहे. पियुष,
विचारणार नव्हते, पण विचारते. लग्न केलंस? नाही. का? हे तू विचारतेस? नाही विसरलास मला? नाही. पण का? माहित नाही. पियुष, प्लीज मी तुझ्या पाया पडते रे. मला विसरून जा आणि लग्न कर. या आयुष्यात तर आपण कधी एकत्र होऊ शकणार नाही रे. प्रयत्न करेन. येऊ मी? हो. पियुष, तुझे आई वडील कसे आहेत रे? एका कार ऍक्सिडेंट मध्ये गेले ग. बाबा